आता पुढचा टॉपिक आपण पाहूया, हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. मग या जागतिक वारसा स्थळांचा इतिहास काय आहे तो आपण आता पाहूया. ऑल्दो द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साईट्स अराउंड द वर्ल्ड बिगॅन इन अर्ली 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. म्हणजे जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचं संरक्षण करण्याची कल्पना ही 20व्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आली, मात्र 1950 सालापर्यंत ती प्रत्यक्षात यायला चालना मिळाली नव्हती. अल्दोचा वापर कुठे केलेला आहे? दो आणि अल्दोचा वापर शक्यतो वाक्याच्या सुरुवातीला करतात, तर इथे अल्दोने त्या वाक्याची सुरुवात झालेली आहे. अंडरलाईन करून ठेवा. यूज दो आणि अल्दो जेव्हा वापरायचा असतो त्यावेळेस तो शक्यतो वाक्याच्या सुरुवातीला त्याचा यूज केला जातो. अल्दो द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साईट्स, म्हणजे कल्पना जी आहे ती संरक्षण करण्याची. कोणती कल्पना? कशाचं संरक्षण करण्याची? या कल्चरल आणि नॅचरल हेरिटेज साईट्स ज्या आहेत त्यांचं संरक्षण करण्याची जी कल्पना जी आहे, आयडिया जी आहे, अराउंड द वर्ल्ड बिगॅन इन द अर्ली 20th century. 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्याची सुरुवात झाली होती. असं असलं तरी जरी त्याची सुरुवातीला झाली होती, मोमेंटम फॉर इट्स ॲक्च्युअल क्रिएशन वॉज नॉट अंटिल द 1950s. आणि त्याचं मोमेंटम जे होते, त्याला गती जी मिळायला पाहिजे होती, त्याला चालना जी मिळायला हवी होती ती 1950 पर्यंत मिळाली नव्हती. नॉट अंटिल द 1950s, म्हणजे 1950 पर्यंत ते झाले नव्हती. इन 1954 इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स टू बिल्ड द अस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. आता नाईल नदीचं जे पाणी जे आहे ते कलेक्ट करण्यासाठी 1954ला काय झालं बरं? 1954ला कोणती घटना घडली? 1954मध्ये इजिप्तने नाईल नदीचं पाणी जे आहे ते नियंत्रित करण्यासाठी आणि अडवण्यासाठी अस्वान, किंवा त्याला आपण ॲस्वान असं पण म्हणतो, ॲस्वान हाय धरण बांधण्याची योजना आखली. कोणी? इजिप्तने. कोणत्या नदीवर? ऑन विच रिव्हर? नाईल नदीवर. केव्हा? वेन? इन 1954. हूने प्रश्न विचारला तर काय, कोणाचं नाव येईल? इजिप्त. व्हॉट? स्टार्टेड अ प्लॅन. व्हॉट टू डू? व्हॉट काइंड ऑफ प्लॅन वॉज दॅट? टू बिल्ड द अस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द रिव्हर नाईल. आता या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह कोणता आलाय बरं? बरोबर आहे, सांगा जोराने. टू बिल्ड, राईट. द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लडेड द व्हॅली containing the Abu Simbel temples and scores of ancient Egyptian artifacts. धरण बांधण्याच्या मूळ योजनेमुळे अबू सिंबल मंदिरे आणि असंख्य प्राचीन इजिप्शियन कलाकृती स्थित असलेली दरी पाण्याखाली जाणार होती. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स, युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959 दॅट कॉल्ड फॉर डिसमॅन्टलिंग अँड मूव्हमेंट ऑफ द टेम्पल्स टू हायर ग्राउंड. ही मंदिरे आणि कलाकृती संरक्षित करण्यासाठी युनेस्कोने 1959मध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली, ज्याद्वारे मंदिरे उतरवून एका उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. द प्रोजेक्ट कॉस्ट अन एस्टिमेटेड $80 million, 40 million ऑफ विच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च $80 मिलियन अमेरिकी डॉलर्स इतका झाला, ज्यातले $40 मिलियन जे होते ते 50 वेगवेगळ्या देशांकडून जमा झाले. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट्स सक्सेस, युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साइट्स initiated a draft convention
टू क्रिएट ॲन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. काय झालं, या प्रकल्पाच्या यशानंतर युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळे परिषद म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट अँड साईट्स यांनी सांस्कृतिक वारसा स्थळांचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करण्यासंबंधीचा मसुदा तयार केला. Because of the project success, the UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated a draft convention. एक मसुदा त्यांनी तयार केला. इनिशिएटेड म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी तो सुरुवात केली, त्याला बिगॅन और स्टार्टेड टू क्रिएट ॲन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, एक आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण करण्यासाठी रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज, की जी रिस्पॉन्सिबल असेल प्रोटेक्टिंग म्हणजे रक्षण करण्यासाठी हा जो सांस्कृतिक वारसा जो आहे कल्चरल हेरिटेज. शॉर्टली देअर आफ्टर इन 1965 a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic and cultural sites, but to also protect the world's significant cultural and scenic sites. अमेरिकेत एका व्हाईट हाऊस परिषदेमध्ये जागतिक वारसा विश्वस्त संस्था म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट स्थापन करण्याची मागणी केली गेली, ज्या अंतर्गत ऐतिहासिक स्थळांबरोबरच जगातील महत्त्वाच्या व निसर्गरम्य स्थळांचेही संरक्षण करण्यात येईल. In 1965, where was the conference held? White House. The conference was held at White House. कुठे व्हाईट हाऊस आहे? युनायटेड स्टेट्समध्ये, म्हणजे अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊस, त्यांची संसद जी आहे तिथला व्हाईट हाऊस म्हणतात. द वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक अँड कल्चरल साईट्स, टू प्रोटेक्ट रक्षण करण्यासाठी. आता याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह कोणता आलेला बरं? टू प्रोटेक्ट हा शब्द जो आहे तो इन्फिनिटिव्ह आहे, अंडरलाईन इट. बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट अँड नॅचरल सिनिक साईट्स, म्हणजे जगातील निसर्गरम्य त्याचबरोबर नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या इतर साईट ज्या आहेत तर त्यांचंही रक्षण करण्याची जबाबदारी म्हणजे त्याच्यावर तिथे निर्णय घेण्यात आला. फायनली इन 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. काय झालं फायनली? शेवटी 1968 मध्ये द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर they developed similar goals and presented them to the United Nations Conference ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम, स्वीडन इन 1972. अखेर 1968 साली काय झालं की आंतरराष्ट्रीय निसर्ग रक्षण संघाने म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर तत्सम उद्दिष्टे तयार केली आणि 1972 स्वीडनमधील स्टॉकहोम येथील मानवी पर्यावरण विषयावर संयुक्त राष्ट्र परिषदेस म्हणजे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट ती सादर केली. Following the presentation of these goals, the Convention concerning the protection of the world's cultural and natural heritage was adopted by the UNESCO's General Conference on November 16, 1972. या उद्दिष्टांचं सादरीकरण झाल्यानंतर युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक सांस्कृतिक नैसर्गिक वारसा संरक्षणाचा म्हणजे प्रोटेक्शन ऑफ द वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज जनरल कॉन्फरन्सचा स्वीकार केला. आता आपण पुढचा टॉपिक जो आहे तो बघूया. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी म्हणजे जागतिक वारसा समिती. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशिंग which sites will be listed
ॲज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. आज आपण विचार केला तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणती ठिकाणे समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार हे जागतिक वारसा समितीकडे आहेत. द कमिटी मीट्स वन्स अ इयर अँड कन्सिस्ट ऑफ द रिप्रेझेंटेटिव्स फ्रॉम 21 स्टेट पार्टीज दॅट आर इलेक्टेड फॉर 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. The committee meets once a year and it consists of how many members? How many state parties? The representatives of 21 state parties and are elected for how many years? For 6 years term. Okay, for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory to be considered for inclusion on the World Heritage list. The state parties are then responsible for what? For identifying and nominating new sites. And who is responsible for that? The state parties. म्हणजे आपल्या प्रदेशातील नवीन स्थळं शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जावा यासाठी नामांकन आणि नामनिर्देशन करण्याची जबाबदारी जी होती ती राज्य पक्षांची असते. आता जागतिक वारसा स्थळ कसं ठरतं म्हणजे बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट व्हॉट इज नीडेड टू बी द वर्ल्ड हेरिटेज साईट. कसं काय जागतिक वारसा स्थळ एखादी वास्तू आहे किंवा एखादा प्रदेश आहे तर तो जागतिक वारसा स्थळ केव्हा ठरू शकतो. देर आर 5 steps in becoming the world heritage site. The first of which is for a country or a state party to take an inventory of its significant cultural and natural sites. म्हणजे जागतिक वारसा स्थळ ठरवण्याचे 5 टप्पे आहेत. हाऊ मेनी स्टेप्स आर देअर इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट? 5 steps. आणि त्यातलं पहिलं आहे द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री ऑर अ स्टेट पार्टी टू टेक ॲन इन्व्हेंटरी ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट्स. म्हणजे एखाद्या देशाने किंवा राज्यपक्षाने आपल्याकडे लक्षणीय सांस्कृतिक नैसर्गिक स्थळांची संपूर्ण यादी तयार करणं. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. याला ही तात्पुरती यादी किंवा आपण काय म्हणतो प्रायोगिक यादी म्हटलं जातं. अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज आणि ते का महत्त्वाची आहे नॉमिनेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. म्हणजे ही यादी महत्त्वाची असते कारण काय तर एखाद्या नामांकित स्थळाचा जर प्रथम या प्रायोगिक यादीमध्ये समावेश केलेला नसेल तर जागतिक वारसा यादीसाठीच्या नामांकनामध्ये तिचा विचार केला जात नाही. Friends, will continue the explanation of this lesson in the next video. So keep watching our videos. Thank you.